श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझे ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतात त्यांना श्री स्वामी समर्थ। तर आपल्या देवघरात महादेवाची पिंड कशी असावी बघा, ही अशी पिंड असावी। हे बघा, ही पिंड आहे ना, म्हणजे अशी किंवा आपली प्लेन असली तरी चालेल, एवढीच असते ती पण असली तरी चालेल, पण आपल्याकडे पिंड म्हणजे नंदी नाग नसणारी पिंड असावी। आपल्याला ही पिंड आपल्या देवघरात स्थापन करायची असते। आपल्याकडे पितळी पिंड जास्त महत्त्वाची असते, जी आपण दगडी घेतो, जी आपण दगडी घेतो। त्यानंतर कोणी संगमरवरी असते, कोणाकडे बरेच जण मला फोन करतात, आई मला पारसपिंड हवी, पारसपिंड घेऊ का, तुमच्याकडे पारसपिंड आहे का? तर माझ्याकडे पारसपिंडही नाहीये। आणि आम्ही जे आम्हाला केंद्रामध्ये जे सांगता की महादेवाची पिंड ही पितळी पिंडच देवघरात अतिशय उत्तम असते, म्हणून आम्ही तीच सांगतो। कारण की पारसपिंड म्हटले की त्याचे व्रत वगैरे कठीण आले, अवघड आले, हे आपली साधी भोळी आहे, याचं काही एवढं नाहीये, म्हणजे असे कडक व्रत नाहीये। म्हणून आपल्याला कसं संसारी माणूस आहे, सगळ्या गोष्टी होत नाही, म्हणून काही इकडे तिकडे होतं, म्हणून आपल्याला त्याच्यासाठी ही अशी पिंड आहे। ही पिंड आपल्याला अशीच पिंड आपल्या देवघरात आपल्याला ठेवायला चालते। तुम्हाला पिंड दाखवते याच्यावर, जसं तुम्हाला बेटर दिसेल, हे बघा, अशी पिंड असावी। म्हणजे आणि पूर्ण बघा भरीव पिंड आहे, पूर्ण जड आहे, अशी पिंड आपल्या देवघरात असावी। तर आपल्या देवघरात अशी पिंड असावी। त्यानंतर अभिषेक पात्र आपल्या सगळ्यांकडे आहेच, नसेल तर ते पण आपल्याला मिळून जातं, नसेल तर चमच्याने पाणी। तर आपल्याला दर 17 तारखेपासून पूर्ण महिनाभर महादेवाच्या पिंडीवर रुद्राभिषेक करायचा। आता तुम्ही म्हणाल रुद्राभिषेक करताना काय काय वाचायचं, काय काय बोलायचं, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओत आणले की बऱ्याच वेळा काय होतं बघा, आपल्याला आहे ना आठवतच नाही आता काय वाचायचं काय बोलायचं। तर आपल्याकडे एक पुस्तक आहे, त्याचं पुस्तक म्हणजे काय आहे, आम्ही त्याच्यातून आहे ना असं याच्यातून निवडून आहे ना एक त्याचं बुक बनवलेलं आहे। तर हे बुक आहे सेवा शंकराची, श्री शंकराची सेवा, अशी एक पुस्तक आहे, म्हणजे एक झेरॉक्स आहे हे। आणि याच्यामध्ये पूर्ण आहे बघा, हे ना पूर्ण इथून पहिल्यापासून आपण इथे काय करू शकतो, ह्याचं तुम्हाला आहे ना, नित्यसेवा आहे बघा, हे नित्यसेवा, याच्यामध्ये सर्व आहे। आपले जे महादेवाचे अभिषेक करायचा आहे ना, त्याच्यावर सगळ्या सेवा जे काही बोलायचे असतात ते सगळ्या सेवा याच्यामध्ये आहे। परंतु एवढंच की याच्यामध्ये तुम्हाला शोधावे लागतात, इथे एका पानावर हे तर दुसऱ्या पानावर ते, तर 8व्या पानावर ते, असं पुढच्या एक असं असतं, त्यामुळे तुम्हाला ते शोधावं लागतं। पण हे जे पुस्तक आहे ना, याच्यामध्ये सगळं आहे, डायरेक्ट आहे ना, तुम्हाला पहिल्या पेज पासून सुरू केलं की डायरेक्ट शेवटच्या पेज पर्यंत मध्ये, आणि तुम्हाला शोधायचं पण काम पडत नाही आणि मध्ये थांबायचं काम पडत नाही, नॉनस्टॉपचं होतं, आणि त्यामुळे आपला वेळ पण वाचतो। तर असं हे झेरॉक्स पुस्तक होतं एक, तर ते मी घेतलेलं होतं, एकच होतं ते, आणि त्याच्यानंतर ते पुस्तक मिळालंच नाही, मग मी त्याचे झेरॉक्स केले। आम्ही केंद्रात सुद्धा याचे झेरॉक्स करूनच विकलेत। तर आपल्याला जर पाहिजे असेल तर आपण तसं सांगा। त्याचं नाव आहे श्री शंकराची सेवा असं आहे। ते फार पूर्वीचं होतं, जुनं होतं हे पुस्तक, आत्ताचं नाही, जुनं आहे, आता ते बंद झालेलं आहे। परंतु याच्यामध्ये मग कसं आहे, तुम्हाला सगळे सेवा आहे, इथून डायरेक्ट आहे ना, इथून स्वामी ह्याचं केलं का डायरेक्ट स्वामींचं ध्यान स्मरण पासून तर पूर्ण डायरेक्ट इथलं सर्व आहे तुम्हाला याच्यावर। मग आता ते काय काय वाचत मी तुम्हाला तोंडी सांगते, पण ह्याच्यात सर्व आहे, तर तुम्ही मग ते नोट करून घ्या। म्हणजे आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करताना कुठले कुठले मंत्र स्तोत्र म्हणायचे हे तुम्ही नोट करून घ्या। तर बघा, सर्वप्रथम आपल्याला स्वामी स्तवन म्हणायचं आहे, त्यापेक्षा आपण पहिले काय करायचं बघा, स्वामी स्तवन तर नंतर, पहिले आपल्याला महादेवाची पिंड, आपण तर सकाळी रोज तर त्याला आंघोळ घातल्याच जाते, पण आंघोळ नसेल घातली तर त्याला आंघोळ घाला, पहिले साध्या पाण्याने घाला, पुन्हा दुधाने घाला, पुन्हा साध्या पाण्याने घाला, आंघोळ घाला, त्यानंतर ती स्वच्छ, म्हणजे भरपूर पाणी टाका, म्हणजे ते दुधाचं सगळं निघून जाईल असं। आणि मग तुम्ही ती अभिषेक पात्राच्या खाली ठेवा, त्याच्यात पाणी घाला। एकाने मला कमेंट केली, ताई ते अभिषेक पाणी म्हणजे सारखं पाणी चालू ठेवायचं का, टपकं त्याच्यावर पाणी पडू द्यायचं का? तर आता आपण अभिषेक करतो म्हणजे काय, महादेवाच्या पिंडीवर सारखं पाणी कंटिन्यू पडत असतं, टप 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 पडत असतं। आणि ते अभिषेक पात्र बघा, मी तुम्हाला दाखवते, हे बघा, असं हे अभिषेक पात्र असतं बघा, असं हे अभिषेक पात्र असतं। आणि ही महादेवाची पिंड आपण अशी दामणमध्ये ठेवायची, अशी ठेवली तर हे जे अभिषेक पात्र असं ठेवायचं, ते थोडंसं तुम्हाला हे असं
असं अभिषेक पात्र याच्यावर ठेवायचं आणि इथून जे आहे हे पाणी टपक बरोबर ह्या याच्यावर पडेल असे ठेवायची पिंड. याची जी धार आहे ही उत्तरेला करायची. हे बघा ही बारीक निमुळती धार आहे ही उत्तरेला करायची आणि असं टपकत पाणी राहील बघा, असं कंटिन्यू असं टपकत राहील, याच्यामध्ये पाणी ह्याच्यावर पडेल असं याच्यात पाणी भरून ठेवायचं. म्हणजे कसं होईल बघा, तुमचं पाणी कंटिन्यू अभिषेक चालू राहील. आपण याच्यात पाणी ठेवलं, याच्यात पाणी भरून ठेवलं की मग ह्याच्यातून पाणी टपकत राहील. आपण त्याचा अभिषेक होत राहतो. आपण आपल्या तोंडाने वाचन करत राहायचं. त्यात आपण काय काय वाचायचं हे बघू. तसं मी सगळं एकदम बारीक सांगते, पण क्वचित एखादं राहून गेलं तर म्हणून मग पण चांगले मला आवडले कमेंट. तुम्हाला काही शंका आली तर तुम्ही नक्की कमेंट करून विचारा. तर मग याच्यामध्ये डायरेक्ट दिले. मग आपण अभिषेक करताना पहिले काय म्हणायचं, स्वामी स्तवन म्हणायचं. त्यानंतर आपण ब्रह्मानंदम जे आपलं ध्यान आहे स्वामींचं, ते ध्यान मंत्र म्हणायचा तो. त्यानंतर प्रार्थना म्हणायची, गुरुर् ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मी सगळे तुम्हाला मंत्र बोलून दाखवू शकत नाही, कारण की ते खूप मोठे व्हिडिओ होईल. मी तुम्हाला मंत्रांचे नावं सांगते, स्तोत्रांचे नावं सांगते आणि एक व्हिडिओ मी टाकणार आहे माझ्या स्वतःच्या अभिषेकाचा. मी जेव्हा महादेवाचा अभिषेक करेल ना, त्याची तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे. तर तुम्ही ती बघा, किंवा जमलं तर लाईव्ह आपण व्हिडिओ करू. आपण जमलं तर, स्वामींची इच्छा जमलं तर लाईव्ह अभिषेकचा व्हिडिओ करू. तर मी तशी तुम्हाला शेड्यूल टाकेल, काय होतं ते बघू स्वामींच्या याच्यावर. तर त्यानंतर प्रार्थना झाल्यानंतर गणपतीचं ध्यान मंत्र आहे, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हा मंत्र आपल्याला एकदा म्हणायचा. त्यानंतर गणेश गायत्री मंत्र तो आपल्याला 11 वेळा बोलायचे. कोणता? ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. हा मंत्र आपल्याला 11 वेळा बोलायचा आहे. त्यानंतर आपल्याला गणपती अथर्व शीर्ष बोलायचं आहे 1 वेळेला. फलश्रुती नाही घ्यायची, फक्त स्तोत्र बोलायचं आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचे श्री सूक्त. त्यानंतर आपल्याला घ्यायचे रामरक्षा स्तोत्र. श्री सूक्त घ्यायचं, मग रामरक्षा घ्यायचं. त्यानंतर आपल्याला घ्यायचे, तिथून आपल्या आता सेवा शंकराची सुरू होईल. मग आपल्याला शिवशंकर ध्यान घ्यायचंय. शिवशंकर ध्यान कोणतं? ध्याय नित्य महेश दत्ते किरीटम चारुचंद्रावतसम. हे जे ध्यान मंत्र आहे, हा ध्यान मंत्र घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला महामृत्युंजय मंत्र आहे, तो 11 वेळा म्हणायचे. महामृत्युंजय मंत्र कोणता आहे? ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान् मृत्युर्मुक्षीयमामृतात्. हा मंत्र आहे, हा आपल्याला 11 वेळा बोलायचा आहे. त्यानंतर आपल्याला बोलायचं आहे त्यानंतर आपलं सुरू होतंय रुद्र अध्याय. त्यात आपल्याला याच्यामध्ये रुद्र मराठीत आहे, आपल्या पुस्तकामध्ये प्राकृत आणि तर याच्यात आहे ना, याच्यात मराठी आणि संस्कृत दोन्ही पण आहे. आपल्याला जे घ्यायचं ते घेऊ शकतात. आपल्याला जर जमलं तर आपण संस्कृतच घ्या, कारण की संस्कृत कसं असतं बघा, मराठी 11 वेळा वाचल्यानंतर कुठलं पण स्तोत्र असेल, मराठीत 11 वेळा वाचल्यानंतर जेवढी तुम्हाला फलश्रुती मिळते तेवढी तुमची संस्कृत 1 वेळा वाचल्याने मिळत असते. म्हणून आपण शक्यतो संस्कृतवर जास्त भर द्या, त्याच्याने वाणी पण शुद्ध होती आपली. आणि आपले जे मेंदू असतो ना, ते संस्कृत वाचल्याने कसं होतं, मेंदूला थोडा ताण पडतो, त्यामुळे मेंदू आपला कार्यरत होतो. मेंदू आपला जास्त कार्यरत होतो. म्हणजे जे काही आपण म्हणतो ना, मेंदूला ताण पडला की ते थोडंसं आपला एखाद्या गोष्टी ताण पडला आपण कसं विचार करतो, तसं मेंदू पण आपला जास्त चालतो. मग म्हणून आपल्याला संस्कृत जास्त चांगलं असतं. परंतु जर एखाद्याला वाचता येतच नसेल तर त्याने मराठीत वाचा, काय प्रॉब्लेम नाही, जे येईल ते करा. तर ते तसं याच्यामध्ये मग ते सगळं तुम्हाला दिलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला ते झालं की बघा, रुद्र इथं मराठीत दिलेलं आहे, रुद्राध्याय हे पूर्ण मराठीत आहे. मग रुद्राध्यायमध्ये काय असतं? नमक आणि चमक असतं. रुद्राध्यायमध्ये नमक आणि चमक असतं. मग तुम्ही नमक वाचा, चमक वाचा, अभिषेक चालू ठेवा, नमक वाचा, चमक वाचा. त्यानंतर तुम्हाला रुद्राध्यायचा शांती मंत्र घ्यायचा आहे नमक चमक झाल्यानंतर. त्यानंतर महामृत्युंजय मंत्र 1 वेळा घ्यायचे. त्यानंतर शिवसंकल्प सुक्त घ्यायचं आहे, ते आपल्याला ह्या पुस्तकात पण आहे, नित्यसेवेत पण आहे शिवसंकल्प सुक्त, पण याच्यामध्ये तुम्हाला शोधायचं कामच नाही. त्यानंतर 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र आहे. त्यानंतर शिव गायत्री मंत्र आहे. शिव गायत्री मंत्र कोणता? ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. त्यानंतर संजीवनी मंत्र आहे. संजीवनी मंत्र कोणता आहे?
ओम आयुर्वेद कल्पता स्वाहा तो मंत्र आहे बघा, याच्यात आहे आपल्या नित्यसेवेमध्ये. तर तो मंत्र थोडा मोठा आहे, तो मंत्र घ्यायचा. त्यानंतर अमृत संजीवनी मंत्र घ्यायचा 11 वेळा. अमृत संजीवनी मंत्र कोणता आहे? ओम तत्सवितुर्वरेण्यं त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् भर्गो देवस्य धीमहि उर्वारुकमिव बन्धनान् धियो यो न प्रचोदयात् मृत्युर्मोक्षीयमामृतात्. हा मंत्र आहे अमृत संजीवनी मंत्र. हा आपल्याला 11 वेळा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला प्रार्थना घ्यायची. कधी पण आपण महामृत्युंजय मंत्र म्हणा किंवा अमृत संजीवनी मंत्र म्हणा, कुठलाही मंत्र घेतला, दोघांपैकी कुठलाही घेतला, तर आपल्याला त्याच्यानंतर शंकराची प्रार्थना घ्यायची असते. शंकराची प्रार्थना कोणती आहे? गुह्याति गुह्यगुप्तातं गृहाणातं कृतं जपम सिद्धिभवत मे देव तत्प्रसादम महेश्वरम मृत्युंजय महारुद्र त्राहि मा शरणागतम जन्म मृत्यू जरारोगे पीडितम कर्मबंधने. हे एक प्रार्थना आहे. आपल्याला महामृत्युंजय मंत्रानंतर आपल्याला ती म्हणायची असते. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे शिवकवच घ्यायचं आहे. शिवकवच घ्यायचं आहे. त्यानंतर शिवमहिमा घ्यायचा आहे. शिवमहिमा स्तोत्र घ्यायचं आहे. शिवकवच नंतर शिवमहिमा. त्यानंतर आपल्याला घ्यायचे कालभैरव अष्टक. कालभैरव अष्टक म्हणजे आपली ही झाली अभिषेक चालू आहे. कालभैरव अष्टक झाल्यानंतर आपल्याला 11 वेळा घ्यायचा आहे विष्णू सहस्रनामाचा मंत्र. विष्णू सहस्रनाम मंत्र कोणता आहे? ओम नमः स्वंताय सहस्रमूर्ते सहस्रपादाक्ष शिरोर्भावे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणे नमः. हा मंत्र आहे विष्णू सहस्रनामाचा. हा मंत्र आपल्याला 11 वेळा घ्यायचे. आपल्याला हे सगळं झाल्यानंतर ती महादेवाची पिंड आहे, अभिषेक पात्र आपण करतोय, अभिषेक पात्र झालं की मग ती पिंड आपली अशी हे अभिषेक पात्र बाजूला काढून घ्यायचं. त्यानंतर थोडं पाणी घ्यायचं, एका ह्याच्यातलं थोडं पाणी, त्याच्यावर 1 चमचा व्हायचं. ओम नमो महादेवाय नमः अभिषेकम समर्पयामी. पुन्हा थोडं पाणी घ्यायचं. ओम नमो महादेवाय नमः शुद्धोदक स्नानम समर्पयामी असं म्हणायचं. नंतर ती पिंड आपली पाण्यातून बाजूला काढून घ्यायची आणि तिला स्वच्छ पुसून घ्यायचं. आणि मग नंतर ती स्वच्छ पुसून तिला मग तुम्ही देवाऱ्यात ठेवा. देवाऱ्यात ठेवताना पहिले सुप्रतिष्ठितमस्तु असं म्हणून ती पिंड देवाऱ्यात ठेवायची. आणि त्यानंतर तुम्ही तिचे पंचोपचार पूजन करा. पंचोपचार पूजन म्हणजे काय? तिला धूप दीप द्या, गंध लावा, अक्षदा व्हा, फूल व्हा, त्यानंतर तिला बेल असेल तर बेलपत्र व्हा. एवढं पंचोपचार पूजन करायचं. त्यानंतर नैवेद्य द्यायचा. तुम्ही जो काही नैवेद्य असेल तुमच्याकडे, असं काही नाही कुठला पण, साखरेचा द्या, तुम्ही दुधाचा द्या, जो असेल पंचामृताचा द्या, फळाचा असेल, कुठला असेल, जो नैवेद्य असेल तो द्या, किंवा स्वयंपाक झालेला असेल तर तो दिला तरी चालेल. मग त्यानंतर आपल्याला बेलपत्र घ्यायचे. आपल्याकडे जर 108 बेलपत्र असेल तर आपण ते घ्या, नसेल तर आपण 1 बेलपत्र घेतलं तरी चालेल. मग 108 बेलपत्र घेतले की पहिले ते बेलपत्राचे, आता माझ्याकडे बेलपत्र नाही तुम्हाला दाखवायला, त्याच्या मागे एक गाठ असते बघा, असे ते पानं इकडे असेल, मागे त्या दांडीला एक गाठ असते बघा, तर गाठ ही काढायची असते. गाठ ठेवून कधीही बेलपत्र महादेवाला व्हायचं नसतं. मग ती गाठ काढून घ्यायची आणि ते बेलपत्र स्वच्छ धुवून घ्या. आणि मग ते धुवून पुसून मग तुम्ही त्याचं प्रत्येक, आता हे 108 नामावली आहे, शिव अष्टोत्तर शत नामाने, म्हणजे 108 शिवाचे नाम आहे. प्रत्येक नावाला बेलपत्र व्हा. एक नाव घ्यायचं, कोणतं बघा, ओम शिवाय नमः 1 बेलपत्र व्हायचं. ओम महेश्वराय नमः 1 बेलपत्र व्हायचं. असं करत करत तुम्ही 108 नावं होईपर्यंत 108 बेलपत्र व्हा. पण आता तुमच्याकडे 108 बेलपत्रच नाही, रोज समजा नाही असेल, सोमवारी ठीक आहे, मग काय करायचं, हातात 1 किंवा 2 बेलपत्र घ्या आणि हे पूर्ण 108 नामावली म्हणून घ्या शिवाची. आणि मग ते बेलपत्र महादेवाच्या पिंडीवर व्हायचं. पण वाहताना आपल्याला काही बोलायचं आहे. काय बोलायचं लक्ष द्या त्याच्याकडे. कारण की जेव्हा आपण 108 नामावली म्हणून महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र वाहतो तर आपले 3 जन्माचे पाप नाश होत असतो. बघा, 3 जन्माचं पाप नाश होत असतं. म्हणून आपल्याला काही बोलायचं असतं, नुसता बेलपत्र व्हायचं नसतं. तर ती प्रार्थना आहे. तर ती प्रार्थना काय? त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रचम त्रयायुधम त्रिजन्म पापसंहारम एक बिल्व स्वीर्पणम. म्हणजे हे 108 नामावली म्हणून जे बेलपत्र आपण वाहणार आहे ते आमचे बेलपत्र तुझ्या चरणी अर्पण करतो, आमचे 3 जन्माचे पाप नाश करतो, असं आपण शिवाला प्रार्थना करतो आणि ते बेलपत्र त्याच्या चरणी अर्पण करतो. असं आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे ते प्रार्थना. त्यानंतर मौलचंद्रदलम गलेच गरलम ज्योतेज गंगाचलम व्यालम वक्षसि चाणक्स्नैलम शूलम कपालम करे वामांगी दत्तम नमामि सततम प्राले शैलात्मजाम भक्त क्लेश हर हर स्मरम हरम कर्पूर गौरम परम. असं हात जोडून प्रार्थना म्हणायची.
त्यानंतर आपल्याला जे आपली शिव प्रार्थना आहे, त्यानंतर आणखी जे शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो हे आपण टाळ्या वाजवत 11 वेळा ती प्रार्थना घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला जय जयकार घ्यायचे. जय जयकार कोणता आहे बघा. नमः पार्वतीपते हर हर महादेव, श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय, श्री त्रिसंधेश्वर महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री गुरुदेव दत्त अशी प्रार्थना आहे. तर ती सगळं याच्यामध्ये आहे. तुम्हाला हे सगळं याच्यात तुम्हाला मिळून जाईल. हे सगळं आहे त्याच्यात. तर ती प्रार्थना म्हणायची. तर असं आहे. त्यानंतर आरती पण दिलेली आहे इथे. जी काय तुम्हाला आरती पाहिजे असते बघा, तुम्हाला ती आरती पण दिलेली आहे इथं. तर अशी आहे ही पुस्तिका आहे. तर ही पुस्तिका आपल्याला जर पाहिजे असेल तर आपल्याला मिळून जाईल. जर एखाद्याला पाहिजे असेल तर मी करून देईल, तसं काही हे नाही. पण मग ती विकायला मी काही ठेवलेली नाही. पण कोणाला जर पाहिजे असेल तर मी त्याला झेरॉक्स काढून देऊन देईल. ते पुस्तक खूप छान आहे. म्हणजे तुम्हाला आहे ना इकडे तिकडे शोधायचं कामच नाही आणि वेळ पण तुमचा वाचेल. तर अशी आपली ही सेवा शंकराचं पुस्तक होतं. आणि अशी आपली महादेवाच्या पिंडीवर आपल्याला परवापासून म्हणजेच आपल्याला तारीख 17 तारखेपासून रोज आपल्याला एक महिना, श्रावणचा पूर्ण महिनाभर रोज अभिषेक करायचा आहे. तुम्ही महादेवाच्या पिंडीवर करा, रविवारच्या दिवशी आपल्या खंडोबाच्या टाकावर करा, त्यानंतर भैरवाच्या टाकावर करा, तुमच्याकडे ज्योतिबा असेल त्याचं टाक असेल, मूर्ती असेल त्याच्यावर करा. त्यानंतर आपल्याकडे रुद्रयंत्र आहे, मध्येच तुम्ही रुद्रयंत्रावर पण अधूनमधून करा. म्हणजे श्रावणामध्ये ही सेवा तुमची जी आहे रोज तुम्ही रोज एक एक देवाची करा. कधी रुद्राची करा, कधी खंडोबाची करा, कधी महादेवाची करा, असं करा. आता महादेवाच्या याच्यावर करायचं, पण खंडोबाच्या याच्यावर आपल्याला काही अजून एक्स्ट्रा घ्यायचं असतं तर त्याचे आपण व्हिडिओ टाकणार आहे अजून पुढे. खंडोबाच्या टाकावर अभिषेक करताना कुठले कुठले मंत्र गायचे त्याची आपण सेपरेट व्हिडिओ टाकणार आहे. त्यानंतर आपल्याला हे जे झाली मग नंतर ती जी मूर्ती आहे, सॉरी ते बेलपत्र आहे, 108 वाहिलेले जे बेलपत्र आहे बघा. तुम्हाला 108 जर तुम्ही सामुदायिक मध्ये केलं ना, 108 जे बेलपत्रामधले आपले 2 बेलपत्र घ्यायचे फक्त. त्याचा उपाय सांगते मी जाता जाता. त्याचे 2 बेलपत्र घ्यायचे आणि ते आपल्या पर्समध्ये तुम्ही ठेवा, तिजोरीत ठेवा. खूप पॉवरफुल सेवा आहे. त्याची मी पूर्ण डिटेल्स कसे ठेवायचे, काय घ्यायचे, कोणते घ्यायचे याची व्हिडिओ टाकणार आहे. पण मी एक जाता जाता तुम्हाला सांगते, त्याचे 2 बेलपत्र सांभाळून ठेवायचे. ते आपली लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला त्याचा खूप भारी, खूप पॉवरफुल त्याचा असर आहे. तर आपण असा करा. आणि ते बघा, आपण अभिषेक पण महादेवाच्या पिंडीवर असाच करा. आता तुम्हाला हे पूर्ण डिटेल दिलेले आहे. याच्यामध्ये तुम्हाला काहीच शंका राहणार नाही. पूर्ण कुठला मंत्र कधी बोलायचा, काय बोलायचा हे सगळं दिलेलं आहे. आता तुम्हाला ह्या नित्यसेवेत सगळं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सापडून जातील ह्या पुस्तकात. आपल्याकडे सगळ्यांकडे हे पुस्तक आहे, नसेल तर आपण मागून घ्या. याच्यात सगळं आहे. हे फक्त तुम्हाला शोधावं लागेल. याच्यामध्ये सगळे आहे नाव ऐकून. आणि नाही तर मग याच्यामध्ये तुम्हाला शोधायची गरज नाही, याच्यात सर्व तेच आहे. म्हणून आपल्याला आवडेल तर आपण हे नित्यसेवा घ्या किंवा सेवा शंकराची घ्या, किंवा आपल्याकडे असेल तर आपण त्याच्यावर करा. वेगळं पुस्तक घ्यायची गरज नाही. तर आपण अशा प्रकारे करा, म्हणजे आपल्याला केलेल्या सेवेची पूर्णपणे फलश्रुती मिळेल आणि आपल्याला जे काही आपली मन इच्छा असेल ती पण आपली पूर्ण होईल. तर असो. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की महादेवाची सेवा ही श्रावणामध्ये खूप करायची आहे, कारण की शिव तत्व पृथ्वीवर जास्त प्रमाणात असतं ते आपल्याला त्यावेळेला आत्मसात करायचं असतं. म्हणून आपण महादेवाची सेवा खूप 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 करा. जेवढी तुमच्याकडनं शक्य होईल तेवढं जास्त करा. अभिषेक करणं शक्य झालं ठीक, नाही झालं तर निदान रुद्र पठण तरी करा. काहीतरी सेवा केली, महिनाभर काहीतरी सेवा ही झालीच पाहिजे. रोज काहीतरी सेवा झालीच पाहिजे, असा आपल्या मनाशी निश्चय करा, म्हणजे बरोबर होईल. तर असो, आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.